हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. चला तर दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आज आहे गुरुवार. पण आज मला काही पूजा करायची नव्हती. आंघोळ वगैरे छान माझी झाली आहे आणि अव्यू काय करतोय ते तुम्हाला दाखवते. पण ते म्हणतात ना, गरीबी में आटा गिला, तशी परिस्थिती आज माझी झाली आहे. माझा आटा गिला नाही झालाय, पण माझे कांदे संपले. सो मी म्हणत होती की माझे कांदे संपले आणि मला करायचा आलू पराठा. एकच शेवटचा कांदा होता आणि माझ्या डोक्यात होतं की आपल्याला आता गावाला जायचं आहे, म्हणजे नागपूरला जायचं आहे, तर नको घ्यायला, खराब होतील वगैरे, कारण उन्हाळ्याचे लवकर खराब होतात आणि तोही खराब निघाला. सो यावेळेस असं झालं की कांदा गेला टाईप ऑफ थिंक. सो असं झालंय, पण आहे व्यवस्थित आहे. मी तुम्हाला दाखवते. तो बघा, हा एकच शेवटचा कांदा माझ्याकडे होता आणि तो खराब निघालाय. पण ही मला वाटते बाहेरचं वापरू शकतो आपण, बाकीचं घालून घेईल मी. तो मला कांदा लागणार होता आलू पराठे बनवण्यासाठी, बिकॉज मी बनवते आलू पराठे. आणि तुम्हाला ना मला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या फेसवर ना असे बारीक बारीक फोडे येत आहे. मला कळत नाही आहे कशामुळे. आय थिंक उन्हाळ्यामुळेच असावं, बिकॉज अदरवाईज मला येत नाही. आणि सी, म्हणजे खूप जास्ती असं पिगमेंटेशन पण होत आहे. आय डोंट नो वाय. सो आलू पराठे बनवते, त्यानंतर तुमच्याशी भेटते. बट आलू पराठ्याची रेसिपी मी तुम्हाला इथे नाही तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये शेअर करणार आहे, बिकॉज मी मोठ्या व्हिडिओमध्ये यापूर्वी सुद्धा आलू पराठ्याची रेसिपी शेअर केली आहे. पण तुम्हाला जर परतही बघायची असेल तर मी नेक्स्ट टाइम नक्की शेअर करते. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा. चला तर मी आलू पराठा बनवायला इथे रेडी आहे. तर मला ना मिनी व्लॉग शूट करून घ्यायचं होतं आणि म्हणूनच सगळं मी रेडी करून ठेवते. कारण मिनी व्लॉगमध्ये कसं ना पटापट दाखवावं लागतं, म्हणजे एका मिनिटात सगळं बनवावं लागतं. तर मी असा विचार करते की सगळं रेडी करून ठेवायचं आणि त्यानंतर पटापट असं शूट करून घ्यायचं. आता बघा, इथे मी आलू पराठ्याची रेसिपी तर तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर नाही केली, पण मी तुम्हाला दाखवते आहे की मी कशी बनवते. म्हणजे खरं तर बेसिक आपले आलू, त्यानंतर तिखट, मीठ, हळद, धने पावडर आणि त्यामध्ये मी चीज भरपूर घालते आणि सोबतच कोथिंबीर, कांदा घालते आणि ऑरिगॅनो आणि थोडीशी चिली फ्लेक्स पण घालते. तुम्हाला हवं तर तुम्ही निंबू पण घालू शकता, पण मी निंबू घालत नाही कारण अव्यूला वगैरे देते तर ते आंबट जास्ती नको, त्यामुळे मी साधंच बनवते आणि अप्रतिम बनतात. आणि मोस्ट ऑफ टाईम ना ट्राय करा की फ्रेश आलू वापरायचे. म्हणजे फ्रेश आलू मीन्स तुम्ही उकडलं की लगेच बनवायला घ्या किंवा जास्तीत जास्त तासभराने घ्या. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी बनवायचं असं अवॉइड करा. त्याचे दोन रिझन्स आहे की आलू ना हार्ड होऊन जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपलं डो असतो, जसं की आता आपण मळलं पीठ तर ते सॉफ्ट राहतं. तर सॉफ्ट आलू आणि सॉफ्ट डो असला की प्रॉपर सॉफ्ट बनतात आपले जे पराठे आहे. पण तेच जर तुम्ही हार्ड बनवले ना तर मग ते खायला पण एवढे टेस्टी नाही वाटत जेवढं हे सॉफ्ट वाटतात. सो मी तरी हेच प्रेफर करते. तर तुम्ही सुद्धा बनवून बघा अशा टाईपनी एकदा. खूप टेस्टी होतात पराठे. माझी अजिबात फाटत पण नाही आणि बघू शकता तुम्ही किती छान होत आहे. आणि इथे बघा, अव्यूची किरकिर सुरू झाली होती. किरकिरच म्हणजे असं की माझा जो ट्रायपॉट आहे ना तो कंटिन्यू तो हलवत होता आणि तो मला काही करूच देत नव्हता. म्हणजे बघा, तिथनं तो त्याने हलवलं आणि त्यानंतर आता त्याला पीठ दिसलं, त्याला पीठही लागतं आहे. आणि थोड्या वेळाने बघाल तुम्ही, त्याला माझे पराठे इथे रेडी झाले होते तर त्याला ते वाटण्याचं जे आपलं कोलपाट आणि बेलन असते ना ते सुद्धा हवं होतं. खूप जिद्द करत होता. मी म्हटलं ते तर मी तुला काही देणार नाही आहे. बघा, असा काहीसा माझा छान सॉफ्ट पराठा बनवून रेडी आहे. दोन्ही साईडला मी छान भाजून घेतलं आहे. तुम्ही तूप लावू शकता, तेल लावू शकता, बटर लावू शकता, जे तुम्हाला आवडतं तुम्ही ते लावू शकता आणि मस्त भाजून घ्यायचं दोन्हीकडनं. आता थोडा पसारा इग्नोर करा किचनचा आणि अव्यूची जी मस्ती आहे ना ती तुम्ही एन्जॉय करा. आई कसं करते ना, मुलं खूप बघतात. म्हणजे नॉट इवन आई, बाबा पण काय करतो तेही बघतात. आणि जसं बाबा करतो तसं त्याला करायचं असते. म्हणजे झाडांना पाणी देतो तर तो पण पाणी नेऊन झाडांना टाकतो. किंवा आता मी कोलपाट बेलन वापरत होती तसंच त्याला पण करायचं होतं. असं काहीसं चाललं असते घरी आमच्या. म्हणजे जसं आम्ही करतो ना तसं त्याला सुद्धा ते करायचं असते. चला तर मी म्हटलं प्रीतमला आपण दोघंही सोबत बसायचं का. नॉर्मली ना त्याला हे आवडत नाही की सोबत बसायचं खायचं वगैरे. त्याचं असं आहे की म्हणजे तू तुझं वाट घे, मी माझं घेईल. पण आज त्याने स्वतःहूनच मला म्हटलं ठीक आहे एकाच प्लेटात घे म्हणून. तर मी म्हटलं चला कधीतरी आपल्याला चान्स मिळाला सोबत खायचा तर खाऊया. कारण मी अव्यूला ऑलरेडी पराठा भरवला होता आणि त्याचं पोटही गच्च भरलं होतं. तो बिझी असला की मग प्रीतमची अजिबात चिडचिड होत नाही. अदरवाईज त्याचं असते आधी त्याला भरवून दे, आधी त्याला दे. ते याच्यासाठी कारण तो आम्हाला अजिबात वेळ देत नाही. त्यानंतर मी त्याला भरवलं ना तर पराठा थोडा हेवीच होतो, त्यामुळे त्याला छान झोप पण लागली आहे. तो झोपला आहे आणि आता काहीतरी 4:30 5:30 झाले होते आय थिंक. आणि प्रीतम बोलला होता की थोडंसं चहा बिस्किट वगैरे घ्यायचं का. म्हटलं ठीक आहे. तर मस्त असा चहा बनवला आणि ना आम्ही इथे अव्यूची स्कूल डिस्कस करत होतो. कारण मी रिसेंटली एक व्हिडिओ बघितला होता. बावधानमध्ये स्कूल आहे जी खूप
छान आहे असं वाटलं मला ती. सो तेच आम्ही बघत होतो की आम्ही जिथे घर घेतलं तिथनं ते किती लांब आहे वगैरे. सो मी जेव्हा बघितलं ना तिथे तर ते 1.5 किलोमीटर दाखवत होतं, पण आम्ही इथे चेक केलं ना तर ते चांदणी चौकचा जो रोड आहे तो पूर्ण असं गोल 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 आहे. तर जायचा वेगळा रस्ता, यायचा वेगळा रस्ता. सो ॲप्रॉक्सिमेट 4.5 किलोमीटर ते आमच्या घरापासून दाखवत होतं. मी म्हटलं नाही, माझ्या भाड्याला मी एवढं लांब तर अजिबात नाही पाठवणार, कारण तो खूप छोटा आहे. मला विदिन 1 और 1.5 किलोमीटरमध्येच माझ्या बाळासाठी हवा आहे. आणि माझं इथे चाललं होतं प्रीतमला म्हणायचं, प्रीतम प्लीज माझा व्हिडिओ पॉज कर ना. कधी कधी थोडासा मस्का लावला की तो करून घेतो. आणि आम्ही इथे खातोय आणि सडनली अव्यू मागून आला. ना आवाज केला त्यांनी ना काही केला, सडनली उठला आणि डायरेक्ट इकडे आला. आणि आल्या त्याला माहिती नाही काय झालं काय नाही, तो दारच लावायला बघत होता. म्हणजे त्याला काय वाटत होतं मलाही नाही कळालं. तो म्हणत होता, म्हणजे त्याचं असं रिॲक्शन्स होते की हा दार मला लावायचं आहे. आणि तो झोपीतून उठलून डायरेक्ट तिथे आला होता. म्हणजे तोंडावर पाणी पण मी त्याचं काहीच नव्हतं घेतलं. आणि मग त्यालासुद्धा 1-2 बिस्किट दिले, कारण तो पण झोपीतून उठला होता, तर त्याला भूक लागलीच असेल असं मला वाटलं. आणि मग त्यानंतर ना 6:30 काहीतरी वाजले होते आणि बाहेर इतकं सुंदर वातावरण झालं होतं. आणि कधी कधी माझं मन शांत असलं किंवा मला खूप प्रश्न माझ्या स्वतःसाठी येत असले ना, तर मी असं थोड्या वेळ शांतपणे हवा घेते. म्हणजे येत असली त्याचा विचार करते त्या गोष्टींचा. आणि हाही विचार करते की एवढा विचार करून काय होईल, शेवटी होणार आहे तेच होणार आहे, मला फक्त माझी मेहनत करत राहायची आहे वगैरे. म्हटलं चला असो, थोडं 5 ते 10 मिनटं इथे टाईम स्पेंड करू आणि त्यानंतर जी बाकीची घरची कामे आहे ती करायला घेऊया. आणि म्हणूनच इथे थोड्या वेळ मी शांतपणे उभी होती. आजकाल ना मी अव्यूला रोज खाली गार्डनमध्ये घेऊन जाते आणि तिथे मला काही माझे फ्रेंड्स झाले आहेत, म्हणजे सोसायटीचेच लोक आहेत, ते वर्किंग वुमन्स आहे. आणि ते लोक मला त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात की ते कसं मॅनेज करतात बाळाबरोबर वगैरे. सो मला पण असं वाटते की मी पण जॉब सुरू करायचं का आणि कसं मॅनेज करायचं वगैरे. आणि त्यांच्याकडे थोडं सपोर्ट सिस्टीम पण आहे, पण यावर मी विचार करते आहे. तुम्हीसुद्धा मला सजेशन द्या की मी काय करायला पाहिजे. सो आम्ही सगळे रेडी झालो आहे बघा. इथे यांचे शूज घालायचं चाललं आहे. आणि आता आम्हाला सर्वात पहिले जायचं आहे मम्मीसाठी ड्रेस घ्यायला. त्यानंतर प्रीतमला मानकर डोसा खायची क्रेविंग झाली आहे, त्याला नेहमीच डोळे लागतात मानकर डोस्याचे. सो आम्ही तिथे जाणार आहे. त्यानंतर झुडिओमध्ये जायचं आहे. अव्यूसाठी काही टी-शर्ट्स बघायचे आहे, जर आवडले तर तिथनं घेऊ. आणि त्यानंतर मला ना एकदम बेसिक वस्तू घ्यायचं, जसं की छोटंसं कोलगेट, कारण आता सासरी जाऊ तर लागेल, माहेरी जाऊ तर नाही. म्हणजे सासरी माहेरी यासाठी म्हणते कारण सासरी ना आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहतो, म्हणजे आमची रूम तिथे आहे. तर खालून वर करण्यापेक्षा आम्ही घेऊन जातो. आणि त्याचबरोबर अव्यूसाठी ना मला त्याची बॉटल वॉश करायसाठी एक छोटा ब्रश मिळतो, तुम्हाला माहिती असेल तर. ती स्ट्रॉ जी असते ना ती क्लीन करायची, ती मला घ्यायची आहे. आणि बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहे. सो तुम्ही असेच कनेक्टेड राहा, तुमच्याशी पण शेअर करते की मी काय काय घेते. आणि इफ पॉसिबल नाही झालं तिथे शेअर करायचं तर एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला दाखवेल की मी काय काय शॉपिंग केली. चला ते कनेक्टेड. आणि आज जस्ट फॉर अ चेंज मी शर्ट घातलं आहे, जे की मला खूप आवडतो. तो खूप छान दिसतो शर्टमध्ये, पण खूप भाव खातो खायला. बाय द वे दोघांनी ट्विनिंग केली आहे. हा अव्यूचा शर्ट आहे आणि अव्यूने घातला, त्यामुळे प्रीतमने सुद्धा घातला आणि खूप सुंदर दिसतो आहे. हिअर आय एम व्हॉट डू यू डू. ट्विनिंग. सँडलनी पण ट्विनिंग करा ना, शूजनी पण ट्विनिंग करा ना. शूज कुठे आहे? शूज अव्यू. अरे बापले, पायात शूज घातले अव्यूने. अरे बापले, तू टच नाही करू, बाबांनी केलं ना अव्यू, तू नाही करायचं बाळ. सो हिअर इज मी. असा काहीसा आहे माझा आजचा ड्रेस. आणि अव्यूचं ना इथे आलेलं हे रोजचं झालंय. एकतर तो इथे टच करतो, सगळे बटन्स क्लिक करतो, अदरवाईज बघा काय घाण करतोय. चला तर आम्ही शॉपिंगला निघालो आहे. आणि बाहेर निघाल्याबरोबर ना मला खूप छान वाटतं. स्पेशली हा जो पोरवाल रोड आहे ना तो मला खूप आवडतो, कारण तिथे प्रचंड छान छान असे दुकानं आहे, मस्त मस्त मॉल्स आहे, छोटे मोठे झुडिओ वगैरे आहेत. ते बघायला खूप छान वाटते आणि प्रत्येकच मुलीला ते आवडत असेल. आणि शिवाय इथे आज अजिबात गर्दी नव्हती, म्हणजे आम्ही गेलो त्यावेळेवर तर अजिबात गर्दी नव्हती, त्यामुळे सुद्धा छान वाटत होतं की अजिबात गर्दी नाही. वेळेच्या पण खूप आधी पोहोचलो आणि ते खूप छान वाटतं, पॉझिटिव्हनेस येतं बाहेर निघालं की. कुठे आलो यू? Come on. 1, 2, 3, 4, 5.
छान दिसतात. त्यानंतर आम्ही या शॉपमध्ये आलो जो की जकात नाकाला आहे आणि तो एक्झॅक्ट चौकातच आहे. इथे खूप छान छान ड्रेसेस असतात, कॉटनमध्ये असतात, सिम्पल असतात आणि खूप असे मस्त असतात. मला खूप आवडतात इथले ड्रेसेस. सो मोस्ट ऑफ टाईमने मला कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा इवन माझ्यासाठी पण मला घ्यायचे असले तर मी इथेच यायचं प्रेफर करते जर मी ऑनलाईन नाही घेत असेल तर. कारण त्यांच्याकडे आज ना एक्सेलमध्ये व्हरायटीज फार कमी होते, पण जे पण होते ते सुद्धा खूप छान होते. सो त्यातलाच एक ड्रेस मी फायनल केला जो की एंड ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि त्यानंतर आम्हाला इतका ट्रॅफिक लागला रिटर्न जाताना. रिटर्न म्हणजे आम्हाला मानकर डोसा जायचं होतं, कारण प्रीतमचं होतं की आधी आपण खाऊ पिऊ करून घेऊ आणि त्यानंतर पुढे काय शॉपिंग करायचं ते करू. तर एवढ्या ट्रॅफिकमध्ये आम्ही कमीत कमी अर्धा तास फसून होतो. ट्रॅफिकच क्लिअर होत नव्हता आणि येताना इतकं छान मोकळा रस्ता होता. मी म्हटलं चला किती छान वाटतंय, आणि जाताना या ट्रॅफिकने आमचा पूर्ण मूड ऑफ केला. आता तिथनं काय मूड ऑफ करायचं म्हणून म्हटलं चल जाऊ दे, आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचूया शांतपणे. आणि मग आम्ही मानकर डोसाला पोहोचलो. मानकर डोसा जसं की तुम्हाला माहिती असेल पोरवा रोडला एक न्यू ब्रांच ओपन झाली आहे, म्हणजे बराच दिवस झाले, आय थिंक वर्ष झालं असेल. आणि इथलं जे फेवरेट आहे ते म्हणजे प्रीतमचं स्पॉन्सर्ड डोसा, तर आम्ही ते मागवलं होतं. आणि जस्ट फॉर अ चेंज यावेळेस आम्ही स्प्रिंग रोल्स पण मागवले होते. आता आमचा इथे ऑर्डर यायचा होता आणि म्हणून इथे अव्यूने त्याचा धिंगाणा घातला, म्हणजे चमचेबरोबर खेळायचं वगैरे. आणि ऑर्डर आल्या आल्या आम्ही सगळ्यांनी मस्त असं मानकर डोसा खाऊन घेतला, म्हणजे स्पॉन्सर्ड डोसा खाऊन घेतला, कारण हा आमचा सगळ्यांचाच फेवरेट आहे. अव्यूने सुद्धा खूप आवडीने खाल्लं. तसं तो घरून जेवण करूनच आला होता, पण इथे त्याने 2-3 घास खाल्ले आणि ते सुद्धा त्याला सॅटिस्फाईड होते बिकॉज त्याचं पोटही भरलं होतं. असे काहीसे स्प्रिंग रोल्स होते. मी फर्स्ट टाईम खाल्लं होतं. मला एक्झॅक्ट त्याचा टेस्ट कसा असतो ते माहिती नव्हतं, पण आज खाल्ल्यानंतर मला ते ओके ओके वाटतं. मला खूप जास्ती आवडलं असं नाही आहे, म्हणजे ओके ओके होतं. कारण प्रीतम मला बोललं त्याच्या आतमध्ये नूडल्स असतात, पण ॲक्च्युली याच्यामध्ये नूडल्स अजिबात नव्हते, फक्त कॅबेज होतं आणि खूप जास्ती गरम होतं, त्यामुळे मला टेस्ट नाही कळाला. पण ओके ओके होतं. वन्स इन अ वाईल आपण खाऊ शकतो. लास्ट टाईम आम्ही जो तवा पुलाव इथनं मागवला होता ना, तो अप्रतिम होता, खूपच टेस्टी होता. सो मला असं वाटलं याच्या इन्स्टेड ऑफ दॅट आपण तो मागवला असता तर जास्ती बेटर झालं असतं. पण ठीक आहे, काहीतरी नवीन नवीन गोष्टी एक्सपेरिमेंट पण करायलाच पाहिजे, तेव्हाच आपल्याला कळतं की तिथला टेस्ट कसा असतो. सो काल आम्ही बाहेरून आलो आणि त्यानंतर ना मला खूप दिवसानंतर एक माझी फ्रेंड खाली भेटली. म्हणजे आम्ही खाली व्ह्यूला जसं उतरवलं तसं तो पळायला लागतो, तर माझी फ्रेंड दिसली आणि ती वॉक करत होती. म्हटलं चला थोड्या हिच्याशी बोलूया, कारण बरेच दिवस झाले होते आम्ही काही भेटलो नव्हतो. सो तिच्याशी गप्पा गोष्टी करता करता अर्धा पाऊण तास असा निघून गेला, माहितीच पडलं नाही. मग प्रीतमचा फोन आला की ये घरी, किती वेळ आहे तुला. सो मग मी घरी आली आणि त्यानंतर व्ह्यूला झोपवण्याच्या मागे भरपूर वेळ गेला, थोडीफार एडिटिंग होती त्यात भरपूर वेळ गेला. तर मी म्हटलं की तुमच्याबरोबरचा जो व्हिडिओ आहे हा एंड करायचं राहून गेला. आणि त्याचबरोबर मला साड्या आणि म्हणजे एक साडी आणि मम्मीसाठी घेतलेला ड्रेस पण तुमच्याशी शेअर करायचा होता. सो मी म्हटलं चला ते पण शेअर करते आणि मग व्हिडिओचा आपण एंड करूया छान. सो मला तुम्हाला सांगायचं आहे, मी मम्मीसाठी आणि आईसाठी दोघांसाठी साड्याच घेणार होती, पण मम्मीला साड्या आवडत नव्हत्या, आईला साडी आवडली. आणि होतं असं की आईसाठी पण मी ड्रेस घेऊ शकते, म्हणजे दोघांसाठी सेम ड्रेस, पण आईची हाईट थोडी कमी आहे, तसं मम्मीची पण कमी आहे, पण मम्मी घालून घेते तसे कपडे. पण आईचं असं आहे की तिला डबल एक्सेल घ्यावं लागते आणि त्यात तिचा पॅन्ट ना फार मोठा होतो. सो मोस्ट ऑफ टाईम ती स्टिच करून वगैरे घालायचं प्रेफर करते. आणि तसे तिला साडी आवडली होती, तुम्ही म्हटलं ठीक आहे, साडी ती मोस्ट ऑफ टाईम घालते, म्हणजे 90% टाईम ती साडीच घालते, 90 नाही ती 95% टाईम साडी घालते. शी इज व्हेरी कम्फर्टेबल इन साडी आणि माझी मम्मा ड्रेसमध्ये. सो ते अकॉर्डिंगली मी घेतलं आहे. चला तर सगळ्यात आधी तुम्हाला साडी दाखवते. मला खरंच मी ज्या कधी आईला साड्या घेते ना, म्हणजे यापूर्वी पण म्हणजे लग्नानंतर मला वाटते 4दा घेतल्या आहेत, 3-4दा घेतल्या आहेत. तर मला त्यांच्या साड्या खूप आवडतात, त्यांची चॉईस मला पर्सनली आवडते. ते खूप सिम्पल साड्या घेतात पण छान घेतात, म्हणजे ते अंगावर इतके सूट करतील अशा घेतात. आणि कलर्स वगैरेची चॉईस ना त्यांची खूप छान आहे. सो बघा ही एक साडी आहे, खूपच सुंदर साडी आहे आणि आई घालेलच फॉर शुअर, तिला खूप आवडेल कारण मी तिच्या आवडीनेच घेतली आहे. आणि बघा याला ना असं खालून हे आहे वर्क म्हणा किंवा लेस, पण म्हणजे हेवी आहे साडी, अशी लाईट वेट नाही आहे, हेवी आहे. कलर पण खूप सुंदर आहे. आणि लास्ट टाइम आम्ही जेव्हा तिच्याबरोबर साडी घ्यायला गेली ना, तेव्हा पण तिला एक बांधणीची साडी आवडली होती, पण त्यामध्ये माझं असं होतं की दिवाळीच्या पुढे घेत होतो आम्ही, तर म्हटलं आई थोडी हेवी घ्या, म्हणजे छान वाटेल दिवाळीत घालायला. सो त्यावेळेस आम्ही तशी जरी खाटेची घेतली होती आणि ती सुद्धा खूप सुंदर आहे. आय थिंक मी तुम्हाला मागल्या ती साडी नव्हती दाखवली, येल्लो कलरची घेतली होती, त्याआधी ग्रीन कलरची घेतली होती. सो आणि अधूनमधून ड्रेसेस पण मी तिच्यासाठी घेत असते आणि नेहमी तुमच्याबरोबर शेअर करणं होत नाही, म्हटलं यावेळेस इथनं घेऊन चालली. आणि नेहमी कसं होतं ना, मी त्यांच्याबरोबरच जाऊन घेते, पण आता असं झालंय की आम्ही एकदम टोकावर चाललो आहे, म्हणजे 14ला तिथे पोहोचू आणि 14लाच आय थिंक 15ला
अधिकमास संपणार आहे आणि 14ला पूर्ण दिवस मी मम्माकडे राहणार आहे. सो ते शक्य होणार नाही त्यांच्याबरोबर जाऊन घेऊन येणं वगैरे. सो त्यासाठी म्हणून मी इथनंच ॲवेज घेतली आणि खरंच खूप छान साडी आहे बघा, मला खूप आवडली. आणि माझ्याकडे ना या कलरचा ब्लाऊज पण आहे म्हणजे गोल्डन, तर मी एखादी वेळा ही साडी घालू शकते तिची. म्हणजे आई आणि म्हणजे अजून मी त्यांच्या साड्या कधी घातल्या नाही आहे आईच्या, पण आईने एक दोनदा माझी साडी वगैरे घातली आहे, तर ती पण कम्फर्टेबल आहे, मी पण कम्फर्टेबल आहे आणि असा काहीसा लुक येणार आहे त्याचा. खूप सुंदर आहे साडी. मला वाटतं ही ऑनलाईन पण तुम्हाला मिळून जाईल. प्राइसिंगमध्ये थोडा डिफरन्स असू शकतो. आणि याचा ब्लाऊज ना बघा असा बुट्टीमध्ये आहे आणि छान आहे, कापड पण खूप सुंदर आहे आणि कलर स्पेशली एकदम मस्त आहे. म्हणजे पिंक कलर आपल्याला आवडतोच, ॲट द सेम टाईम तो फ्रेश वाटतो. आणि आई गोरी आहे ना, तर तिच्यावर हा कलर खूप सूट होईल. सो काल आम्ही बाहेरून आलो आणि त्यानंतर ना मला खूप दिवसानंतर एक माझी फ्रेंड खाली भेटली. म्हणजे आम्ही खाली व्ह्यूला जसं उतरवलं तसं तो पळायला लागतो, तर माझी फ्रेंड दिसली आणि ती वॉक करत होती. म्हटलं चला थोड्या हिच्याशी बोलूया, कारण बरेच दिवस झाले होते आम्ही काही भेटलो नव्हतो. सो तिच्याशी गप्पा गोष्टी करता करता अर्धा पाऊण तास असा निघून गेला, माहितीच पडलं नाही. मग प्रीतमचा फोन आला की ये घरी, किती वेळ आहे तुला. सो मग मी घरी आली आणि त्यानंतर व्ह्यूला झोपवण्याच्या मागे भरपूर वेळ गेला. थोडीफार एडिटिंग होती त्यात भरपूर वेळ गेला. तर मी म्हटलं की तुमच्याबरोबरचा जो व्हिडिओ आहे हा एंड करायचं राहून गेला आणि त्याचबरोबर मला साड्या आणि म्हणजे एक साडी आणि मम्मीसाठी घेतलेला ड्रेस पण तुमच्याशी शेअर करायचा होता. सो मी म्हटलं चला ते पण शेअर करते आणि मग व्हिडिओचा आपण एंड करूया छान. सो मला तुम्हाला सांगायचं आहे, मी मम्मीसाठी आणि आईसाठी दोघांसाठी साड्याच घेणार होती, पण मम्मीला साडी आवडत नव्हत्या, आईला साडी आवडली. आणि होतं असं की आईसाठी पण मी ड्रेस घेऊ शकते, म्हणजे दोघांसाठी सेम ड्रेस, पण आईची हाईट थोडी कमी आहे, तसं मम्मीची पण कमी आहे, पण मम्मी घालून घेते तसे कपडे. पण आईचं असं आहे की तिला डबल एक्सेल घ्यावं लागते आणि त्यात तिचा पॅन्ट ना फार मोठा होतो. सो मोस्ट ऑफ टाईम ती स्टिच करून वगैरे घालायचं प्रेफर करते. आणि तसे तिला साडी आवडली होती, तुम्ही म्हटलं ठीक आहे साडी ती मोस्ट ऑफ टाईम घालते, म्हणजे 90% टाईम ती साडीच घालते. 90 नाही, ती 95% टाईम साडी घालते. शी इज व्हेरी कम्फर्टेबल इन साडी आणि माझी मम्मा ड्रेसमध्ये. सो ते अकॉर्डिंगली मी घेतलं आहे. चला तर सगळ्यात आधी तुम्हाला साडी दाखवते. मला खरंच मी ज्या कधी आईला साड्या घेते ना, म्हणजे यापूर्वी पण म्हणजे लग्नानंतर मला वाटते 4दा घेतल्या आहेत, 3-4दा घेतल्या आहे. तर मला त्यांच्या साड्या खूप आवडतात. त्यांची चॉईस मला पर्सनली आवडते. ते खूप सिम्पल साड्या घेतात पण छान घेतात, म्हणजे ते अंगावर इतके सूट करतील अशा घेतात. आणि कलर्स वगैरेची चॉईस ना त्यांची खूप छान आहे. सो बघा ही एक साडी आहे, खूपच सुंदर साडी आहे आणि आई घालेलच फॉर शुअर, तिला खूप आवडेल कारण मी तिच्या आवडीनेच घेतली आहे. आणि बघा याला ना असं खालून हे आहे वर्क म्हणा किंवा लेस, पण म्हणजे हेवी आहे साडी, अशी लाईट वेट नाही आहे, हेवी आहे. कलर पण खूप सुंदर आहे. आणि लास्ट टाइम आम्ही जेव्हा तिच्याबरोबर साडी घ्यायला गेली ना, तेव्हा पण तिला एक बांधणीची साडी आवडली होती, पण त्यामध्ये माझं असं होतं ते दिवाळीच्या पुढे घेत होतो आम्ही. तर म्हटलं आई थोडी हेवी घ्या, म्हणजे छान वाटेल दिवाळीत घालायला. सो त्यावेळेस आम्ही तशी जरी खाटेची घेतली होती आणि ती सुद्धा खूप सुंदर आहे. आय थिंक मी तुम्हाला मागल्या वेळेस ती साडी नव्हती दाखवली, येल्लो कलरची घेतली होती, त्याआधी ग्रीन कलरची घेतली होती. सो आणि अधूनमधून ड्रेसेस पण मी तिच्यासाठी घेत असते आणि नेहमी तुमच्याबरोबर शेअर करणं होत नाही, म्हटलं यावेळेस इथनं घेऊन चालली. आणि नेहमी कसं होतं ना, मी त्यांच्याबरोबरच जाऊन घेते, पण आता असं झालंय की आम्ही एकदम टोकावर चाललो आहे. म्हणजे 14ला तिथे पोहोचू आणि 14लाच अधिकमास, आय थिंक 15ला अधिकमास संपणार आहे आणि 14ला पूर्ण दिवस मी मम्माकडे राहणार आहे. सो ते शक्य होणार नाही त्यांच्याबरोबर जाऊन घेऊन येणं वगैरे. सो त्यासाठी म्हणून मी इथनंच ॲवेज घेतली आणि खरंच खूप छान साडी आहे बघा, मला खूप आवडली. आणि माझ्याकडे ना या कलरचा ब्लाऊज पण आहे म्हणजे गोल्डन, तर मी एखादी वेळा ही साडी घालू शकते तिची. म्हणजे आई आणि म्हणजे अजून मी त्यांच्या साड्या कधी घातल्या नाही आहे आईच्या, पण आईने एक दोनदा माझी साडी वगैरे घातली आहे, तर ती पण कम्फर्टेबल आहे, मी पण कम्फर्टेबल आहे आणि असा काहीसा लुक येणार आहे त्याचा. खूप सुंदर आहे साडी. मला वाटतं ही ऑनलाईन पण तुम्हाला मिळून जाईल. प्राइसिंगमध्ये थोडा डिफरन्स असू शकतो. आणि याचा ब्लाऊज ना बघा असा बुट्टीमध्ये आहे आणि छान आहे, कापड पण खूप सुंदर आहे आणि कलर स्पेशली एकदम मस्त आहे, म्हणजे पिंक कलर आपल्याला आवडतोच, ॲट द सेम टाईम तो फ्रेश वाटतो. आणि आई गोरी आहे ना, तर तिच्यावर हा कलर खूप सूट होईल. अशी काहीशी ही साडी आहे. ती घालेल ना कधीतरी तर मी नक्की तिचा जो फोटो आहे तो तुमच्याशी शेअर करेल. आणि त्यानंतर मम्मासाठी जो ड्रेस घेतला तो पण तुम्हाला दाखवते. तर मध्ये सिम्पल ड्रेस घेतला, दोघांची प्राइस सेम आहे, असं नाही की एक स्वस्त एक महाग असं. हा पण कलर छान वाटला मला, थोडा लाईटमध्ये आहे, पोपटी कलरमध्ये, म्हणजे डार्क पोपटीमध्ये आहे. असं सिम्पल याला वर्क आहे आणि असं बघा. आणि याचं पॅन्ट सेम सिम्पल आहे, म्हणजे पूर्ण प्लेन आहे. जी ओढणी आहे ना ती पूर्ण काय म्हणतात त्याला प्रिंटेड आहे, छान अशी फुलांमध्ये. आणि असा काहीसा हा ड्रेस आहे. आता मी ओपन करत नाही, कारण ओपन केल्यावर ना मला घडी करता येणार नाही आणि कोणाला गिफ्ट द्यायचं म्हटलं की प्रॉपर घडी करून दिलं की बरं वाटतं. सो बघा असं काहीसा हा ड्रेस आहे.
सो अशी माझी छोटीशी शॉपिंग झाली आहे मम्मा लोकांसाठी, म्हणजे आईसाठी आणि सासूसाठी. आय होप की त्यांना आवडेल आणि माझा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय आणि चला भेटूया.